सानिध्यात असते तर त्यांना संतांची भेट झाली असती। त्यासाठी संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या संतांवर आपला विश्वास असावा लागतो। त्या संतांच्या चरणावर आपल्याला माथा टेकवावा लागतो। त्यानंतर त्या देवाचं आपल्याला नाव घेता येतं, त्या देवाची आपल्याला प्राप्ती होत असते। कधी तर संतांच्या सानिध्यात देव सुद्धा म्हणतो सर्वप्रथम जे असतील ते संत आहेत आणि संतांच्या नंतर काय आहे तर देव आहे। देव म्हणतात माझे भक्त जे आहेत ते माझे भक्त नाही तर ते माझे संत आहेत। विश्वाच्या माऊलीला सुद्धा भगवंताने आपल्या जवळ घेतलं। संत नामदेव महाराज माहिती, संत नामदेव महाराजांना सुद्धा भगवंताने आपल्या जवळ घेतलं। काय तर संत जे आहे ते संत आहे। ज्ञानेश्वर महाराजांना भगवंत म्हणतात की स्वतः ज्ञानेश्वर महाराज कशाचे अवतार आहे? महाविष्णूचा अवतार हो, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार हो, महाविष्णूचा अवतार। तर माऊली जे आहेत ते महाविष्णूचा अवतार आहेत। भगवंत म्हणतात माऊली काही साधे नाहीत तर ते विष्णूचा अवतार आहेत। विठ्ठल ते विष्णूचे अवतार आहेत आणि जे काही साधक आहेत हे जे विश्व आहे त्या विश्वाची आई आहेत। कोण तर माझे ज्ञानोबराय आहेत। अहो ज्ञानोबराय काही साधे नव्हते। ज्या माऊलींकडे, ज्या जगाच्या मालकाकडे जे तीन शक्ती होत्या, ज्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा तीनही शक्ती होत्या, ती माझी विश्वाची माऊली आहेत। कोण तर माझे ज्ञानोबराय आहेत, ते संत आहेत। त्यांच्याकडे तीन शक्ती होत्या। कर्तुम शक्तीमध्ये ज्यांनी स्त्रीचा पुरुष केला, अकर्तुम शक्तीमध्ये काय तर त्यांनी रेडा बोलवला। काय बोलवलं रेड्याकडून? रेड्या मुखे वेद बोलविला, नर्मध्वजाचा हरविला, रेड्या मुखे वेद बोलिला, गर्वद्विजाचा हरविला, शांत हृदय जगातला ज्ञानोबा महाराज, शांत हृदय जगातला ज्ञानोबा महाराज, शांती जगतला ज्ञानोबा काय तर ही अकर्तुम शक्ती होती। रेडा बोलू लागला, रेड्याच्या मुखातून वेद बोलले। काय बोलले? बसलेली मंडळी काय बोलले? काय बोलले? आहेत का जागेवर सगळे? विठ्ठल बरं, चार वेद तरी माहिती आहेत का? बसलेली मंडळी चार वेद माहिती आहेत का? चार वेद नाही माहिती तुम्हाला?
ऐकलं पण नाही कुठं, सांगितलं पण नाही कोणी. महिला मंडळ तुम्हाला तरी माहिती असेल माहित तर सांगा, आहेत का माहिती? बरं हो नाही तरी म्हणता येतं का झोपल्यात? आली का झोप? आलीत का? मग 4 वेद माहिती आहेत का? सांगावं मी, सांगू का? 4 वेद आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद, असे 4 वेद सांगितले आहे. आणि ते वेद माऊलींनी रेड्याच्या मुखामधून बोलले. आणि आपल्यासारख्याला विठ्ठल म्हणा म्हटलं तरी मग रेडा बरं का आपण बरं? कोण बरं? बसलेली मंडळी कोण बरं? तुम्हीच ठरवा तुमचं. विठ्ठल आपल्यापेक्षा तो रेडा बरं का? तर माऊलींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर रेडा बोलू लागला. वेद आपल्यासारख्याला विठ्ठल म्हणा म्हटलं तरी आपल्याला काय त्रास येतो. रेडा बोलू लागला. अहो माऊलींनी भिंत चालवली, त्या भिंतीवर बसले, ती भिंत चालू लागली. ही काय अन्यथा कर्तुम शक्ती आहेत माऊलींची. ज्या भिंतीवर बसले 4 भावंडे आणि ती भिंत चालू लागली. कधी चालू लागली? ज्या वेळेस चांगदेव महाराज माऊलींच्या भेटीला येऊ लागले. चांगदेव महाराजांना गर्व होता. चांगदेव महाराज त्यांचं वाहन वाघ होतं, वाघावर बसले, हातामध्ये साप त्यांच्या, आणि ते घेऊन माऊलींकडे गर्वाने जाऊ लागले. आणि गर्वाने जात असताना माऊलींना एक भक्त सांगत आले. आणि सांगत असताना माऊलींनी ते ऐकलं की चांगदेव महाराज वाघावर बसून तुमच्या भेटी करता येत आहेत. माऊलींनी त्यांचा गर्व जो आहे तो गर्व नाहीसा केला. ज्या भिंतीवर बसून होते त्या भिंतीला विनवणी केली, अगं माते तूच चाल. ती भिंत प्रत्यक्ष चालू लागली. चालविली जड भिंती हरली चांगल्याची